स्टुडंट्स, रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक MSCET 2026 या एक्झामसाठी खूप महत्वाचा आहे. कारण यातून एक्झाममध्ये डेफिनेटली प्रश्न विचारला जातो अँड इट इज अ हाय वेटेज टॉपिक, हाय स्कोरिंग चॅप्टर इन फिजिक्स सेक्शन. आता यामध्ये जवळपास मेन टॉपिक्स आहेत लाईक मोमेंट ऑफ इनर्शिया, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम, कन्झर्वेशन लॉज. या पार्ट मधून कन्सिस्टंटली एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत रोटेशनल डायनामिक्सच्या टॉपिकचे MSCET 2026 या एक्झामसाठी. स्टुडंट्स, इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर MSCET 2026 तर तुमच्यासाठी आपल्याकडे कोर्स आहे, क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डाय व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक. आता या दोन फॅसिलिटीज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसिलिटीज आहेत, कारण यातून एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात. यासोबतच फुल सिलेबस नोट्स, फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत आमचा कम्प्लीट सपोर्ट असणार आहे. आता या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2999 रुपयामध्ये मिळतात. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स एनरोल करू शकता. आता चला क्वेश्चन्स कडे बघूयात. फर्स्ट क्वेश्चन इज the angular displacement of a rotating body is measured in radian, meter, degree Celsius, joule. Angular displacement is equal to angle through which a body rotates. आणि याचं युनिट असतं रेडियन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. लिनियर साठी मीटर, रोटेशनल साठी रेडियन. नेक्स्ट क्वेश्चन. If a wheel rotates with constant angular velocity, then its angular acceleration is. इथे अँग्युलर वेलोसिटी किती आहे? अँग्युलर वेलोसिटी असते रेट ऑफ रोटेशन आणि अँग्युलर ऍसेलरेशन किती असतं? तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. जेव्हा पाहता डब्ल्यू जर अँग्युलर वेलोसिटी जर कॉन्स्टंट असेल तर चेंज किती झाला? चेंज 0 झाला अँग्युलर वेलोसिटी मध्ये. मग ऍसेलरेशन किती येणार? ऍसेलरेशन पण 0 असेल, कारण ऍसेलरेशनचा फॉर्म्युला असतो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटीचा रेट ऑफ चेंज 0 असल्यामुळे, कारण वेलोसिटी ही कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ऍसेलरेशन किती येणार? 0. अँग्युलर ऍसेलरेशन 0 असेल. नेक्स्ट क्वेश्चन. द रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी इज. तर फॉर्म्युला असतो v equals to angular velocity into radius. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, विच इज v equals to angular velocity into r. r फॉर रेडियस आणि याचं युनिट असतं मीटर. नेक्स्ट क्वेश्चन. द युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी. इथे अँग्युलर वेलोसिटीचं युनिट विचारलंय. अँग्युलर वेलोसिटी इक्वल्स टू अँगल पर टाइम. मग युनिट काय येणार? अँगलचं येईल रेडियन, टाइमचं येईल सेकंड. सो युनिट असेल रेडियन पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी रोटेटिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड हॅज. आता इथे म्हटलंय कॉन्स्टंट स्पीड, बरोबर आहे. जरी कॉन्स्टंट स्पीड असेल तरी डायरेक्शन चेंज होते, बरोबर आहे. म्हणजे चेंज इन वेलोसिटी असेल तर ऍसेलरेशन एक्झिस्ट करणार, आणि त्या ऍसेलरेशनलाच आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल. म्हणजे जो पण लागतोय तर ते सेंटरच्या साईडला लागणार. आणि सर्कलमध्ये जर एखादी गोष्ट फिरत असेल तर तिथे ऍसेलरेशन नेहमी असतं, कळतंय. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज सेंट्रिपिटल ऍसेलरेशन, कारण टुवर्ड सेंटर असतं. नेक्स्ट क्वेश्चन. द मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू रेजिस्टन्स टू रोटेशन. मग हे कोणावरती डिपेंड करतं? तर मास वरती, and along with that how mass is distributed from axis. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज शेप अँड मास डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट क्वेश्चन. द SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज केजी मीटर स्क्वेअर, न्यूटन मीटर, जूल.
मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग मासचं काय असतं? केजी. डिस्टन्सचं काय आहे? मीटर स्क्वेअर. डिस्टन्सचं मीटर, डिस्टन्सचं स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. सो युनिट काय येणार? केजी मीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन. The moment of inertia of a ring about its center is mr square by 2 mr square mr. ते इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए विच इज mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? तर mr स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड डिस्क अबाउट इट्स सेंटर. इथे सॉलिड डिस्कचा विचारलाय. इथे येईल डिस्क ही डिस्क मध्ये मास हे स्प्रेड असतं इनसाइड, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग पेक्षा कमी असेल, त्यामुळे इथे मोमेंट ऑफ इनर्शिया येतो mr स्क्वेअर बाय 2. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता तुम्हाला जर कंपॅरिझन करायचं विचारलं की कशामध्ये जास्त आहे, तर रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतं ऍज कम्पेअर टू डिस्क. नेक्स्ट क्वेश्चन. टॉर्क इज डिफाईन्ड ऍज. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? F इंटू आर, म्हणजेच फोर्स इंटू डिस्टन्स. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. आणि आर काय असतो? तर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. सो स्टुडंट्स, आपण जे आज क्वेश्चन कव्हर केले तर कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. आणि रोटेशनल डायनामिक्स या टॉपिकवरती अजून आपण एमसीक्यू आणणार आहोत. अजून बरेचसे एमसीक्यू आहेत जे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तर कम्प्लिटली एक्झाम टार्गेटेड असतील. यामध्ये आपण काही बेसिक क्वेश्चन्स घेतल्यात. पुढच्या लेक्चरमध्ये अजून आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.